देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी. शोध सत्य बातमीचा. सोनपेठ येथील कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने एड्स जनजागृती विषयक कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी एड्सबद्दल शास्त्रीय माहिती देण्यात आली. तसेच एड्स जनजागृती चिन्हाची प्रतिकृती महाविद्यालयाच्या प्रांगणात मानवी साखळीच्या माध्यमातून तयार करण्यात आली होती. या कार्यासाठी मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर मुकुंदराज पाटील, प्राध्यापक संदीप कुमार देवराये, प्रमुख पाहुण्या म्हणून प्राचार्य डॉक्टर शेख शकीला, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर वसंत सातपुते हे होते. शहरातील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त दिनांक 4 डिसेंबर रोजी जनजागृती विषयक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने एड्स समज, गैरसमज व वास्तव या विषयावर प्राध्यापक डॉक्टर मुकुंदराज पाटील व एड्सपासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची खबरदारी या विषयावर प्राध्यापक संदीप कुमार देवराये यांनी मार्गदर्शन केले. एड्समुळे जगभरात अनेक समस्या निर्माण होत आहेत. या समस्येतून प्रतिबंधात्मक उपायाचा नंतर उपचार करण्यापेक्षा योग्य असतो. त्यामुळे शास्त्रीय माहिती घेऊन याबाबत समाजाला जागृत करणे हे सुशिक्षित व्यक्तींचे कर्तव्य आहे, असे मत अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉक्टर वसंत सातपुते यांनी व्यक्त केले. या प्रसंगी सूत्रसंचालन प्राचार्य डॉक्टर गोविंद वाकणकर, प्रास्ताविक प्राचार्य अनिता जिंतूरकर तसेच आभार प्राचार्य डॉक्टर संतोष रणखांबा यांनी केले. या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर विकास रागोले, प्राचार्य डॉक्टर अनंतकुमार सरकाळे, प्राचार्य दिलीप कुमार कोरडे, प्राचार्य राहुल मांडे, प्राचार्य सुरेश मोरे, प्राचार्य कैलास आरबाड, प्राचार्य आरती बोबडे, प्राचार्य मंगल गव्हाणे, प्राचार्य सतीश वाघमारे, प्राचार्य संतोष वडकर, प्राचार्य जय महादेव राऊत, प्राचार्य प्रशांत कांबळे यांच्यासह सर्व विद्यार्थी व प्राध्यापक यांची उपस्थिती होती. DPA न्यूजसाठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे, सोनपेठ. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.